कसं होईल ना जर मी कॅम्प्युटर शिकायला गेलो तर? जर मी असं काय केलं ना ते माणसं माझ्या थोबाडाचा नकाशा बदलून टाकतील. आपल्या जीवनातली कर्तव्य असते. आपण जर बरबाद वागलो तर आपल्या मित्राला बी बरबाद होऊन द्यायचं. स्वतःचे ते व्हिडिओ व्हायरल होत नाही, पण माझ्या मित्राला म्हणलं व्लॉगिंग तू पण स्टार्ट कर. एवढं चांगलं ज्ञान दिलं म्हणून उड्या मारत होता. तुमचे मित्र हुशार असतील, पण माझ्या मित्रापाशी तर दिमागच नाही. कामाचं करा की लोकांनी शिवाय नाही डायरेक्ट मारलं पाहिजे. जीवनात इम्पॉर्टंट पाणी असते आणि पाणीच विसरला होता. मग नंतर आलो आम्ही अशा सुमसान जागेवर जिथे सगळं कोण भेटते, कुत्रे माणसं सगळंच काही. आता पुण्यात जेवढे पोलीस भरती तयारी करणारे मुलं आहेत ना त्याला सगळ्याला ठिकाण माहित आहे. आणि जर तुम्हाला माहित नसेल ना तर तुम्ही इथे एकदा या आणि हे ग्राउंड पहा. इथे हे ग्राउंड एवढं मोठं आहे ना की आमचं पूर्ण गाव बसू शकते. हा तर मित्रांनो यालेच म्हणते मग घर बसाने और लुटेरे आले. इथे तर माणसं येतेच पण चरासाठी जनावर पण येतात. आणि त्याने केलेलं शौचालय आम्हाला स्वच्छ करायचं काम पडत. मी पहिलेच म्हटलं होतं माझे मित्र लय इंटेलिजंट आहे. शेणभरासाठी पन्नीच घेऊन आलता. आमच्या शिवा सर तर आजी देखोनले बी फेल पाडते. बोलो जुबा केसरी. हे गोळा फेकला मामानं आणि याच्यानंतर फेकला चेतानं. भाऊचा गोळा डायरेक्ट आउट ऑफ जाते. आणि काही क्षणानंतर माई पण बारी आली आणि माया गोळा पाहून सगळेजण शॉक झाले. कारण मी गोळा असा फेकला ना सगळे जण म्हणत होते तू जर कॉम्पिटिशन मध्ये उतरला तर ते कॉम्पिटिशन कोणीच करणार नाही. पुष्पराज हे पुष्पा काय नाही. गोळा फेकताना हात लचकला, दुसरं काहीच नाही. हे झम्पिंग झपांग स्टाईलच वेगळी आहे. मग सगळेजण एकत्र झाले आणि मग झालं असं काही ज्याची कल्पना तुम्ही अजिबात करूच नका, कारण फायदाच होतो तुमचा. मग निघलो होतो आम्ही आमच्या लॅबकडे. पण मित्राच्या अंगातला किडा एवढा वळवळ करत होता त्याला शांत करण्यासाठी त्यानं प्रयत्न केले भरपूर, पण शांत अजिबात नाही झाला. तर मित्रांनो शेवटचा पर्याय एकच, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करू नका, फॉलो करा. आणि मित्रांनंतर आम्ही चला भेटू आपण अशाच एका नवीन व्लॉग. बाय.